साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। मागील काही दिवसांपासून होडगी रोड येथील विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली पाहिजे यासाठी सोलापूर विकास मंचने आंदोलन छेडले आहे। दरम्यानच्या काळात काडादी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला होता। त्याचवेळी लिंगायत समन्वय समितीने पाठिंबा दिल्यानंतर लिंगायत समाजातील विविध नेतृत्वाने सिद्धेश्वर साखर कारखान्यास समर्थन करत आपला जाहीर पाठिंबा करताना दिसून आले। शनिवारी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, सिद्धेश्वर साखर कारखाना देखील चालू राहिला पाहिजे आणि विमानसेवा देखील सुरू झाली पाहिजे असं म्हणत दरम्यानच्या काळात काडादी यांनी आंदोलनकर्त्यांवर बंदूक दाखवत खल्लास करायची धमकी दिली। यावर आपली प्रतिक्रिया काय असा सवाल करताच हा साधा मुंगी मारू शकत नाही, तो काय दुसऱ्याला मारतो असं म्हणत चाकोते यांनी काडादी यांच्या कृत्याची पाठराखण केली आहे। गुन्हेगार आहेत सिद्ध झाले काय तू तसे आणला तर तसं करतो। आप्पासाहेब काडादी यांच्यासह अनेक ज्येष्ठ सहकार तपस्विनी सिद्धेश्वर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पारदर्शी कारभार या ठिकाणी ठेवून पुढे त्यांची परंपरा जी आहे ती श्री धर्मराज काडादी यांनी ठेवून हा कारखाना सुरू ठेवलेला आहे। या कारखान्याला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये आणि सोलापूरला विमानसेवा सुरू झाली पाहिजे, सुरू असली पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजे। मी या ठिकाणी कशाला आलो काहीच वेगळं नाही या म्हणला तुम्ही असं म्हणू नका, हा फार मोठा वाद नाही। धर्मराज काडादी आम्ही सगळे चांगले मित्र आहोत। काही त्याच्यातून गोळ धर्मराज साधं मुंगी मारू शकत नाही, ते गोळी माणूस बंदूक कसा सांगायला उशिरा का होईना चाकोते हे सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या समर्थनात उतरले असून आता पुढील काळात काडादी यांच्या समर्थनात कोण कोण उतरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक केदार उंबर्जे, रियाज बागवान, विश्वराज चाकोते आदी जण उपस्थित होते।